मिळतोय। आज लातूर जिल्ह्यामध्ये यात्रा आहे। ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली। आतापर्यंत जवळपास 24 विधानसभा मतदारसंघातून आम्ही यात्रेचा प्रवास केला। अतिशय अभूतपूर्व प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय। विशेष करून लाडकी बहीण ही योजना दिल्याच्यापासून महिलांच्या मध्ये जे काही चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, महिला भगिनींचा प्रतिसाद अभूतपूर्व आमच्या या जनसन्मान यात्रेला ठिकठिकाणी मिळतो आहे। घरेलू कामगार महिला ज्या आहेत लातूरमधल्या ज्या संघटित आहेत त्यांनी अशी दादांकडे तक्रार केली आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेचा कसलाही लाभ मिळालेला नाही। असं त्यांना मिळालं तर पाहिजेच। त्याच्यातली जर काय माहिती दादांकडे दिली तर आजच तेही बोलतील। मी स्वतः आधी दिवशी माझी कन्या जी आज महिला बाल विकास खात्याचे मंत्री आहे तिच्याजवळ सुद्धा बोलेन काय कारणांच्यामुळे त्यांचा अर्ज त्या ठिकाणी अपात्र ठरले तेही समजून घेऊ आणि त्यांना सुद्धा त्याच्यातलं, कारण ह्या योजना त्यांच्यासाठीच आहेत, घरेलू कामगारांच्यासाठी प्रामुख्याने आहे, शेतावरती राबणाऱ्या माझ्या शेतकरी भगिनींच्यासाठी आहेत। अशा वेळेला त्यांना जर काय लाभ काय कारणा नसेल मिळाला त्याची पूर्णपणाने माहिती घेऊन त्यांना ते कशा पद्धतीने ताबडतोब मिळेल याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील। लातूर जिल्ह्यातल्या 6 जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्यापैकी 2 राष्ट्रवादीकडे आहेत, मात्र त्या ठिकाणी आता भाजपचे कार्यकर्ते मागणी करतायत की आम्हालाही तिथे उमेदवारी मिळाली पाहिजे। प्रत्येक राजकीय पक्षाचे आपापल्या ठिकाणी मागणी करतायत। 2 दिवसातच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमची बैठक त्या ठिकाणी होईल आणि त्याच्या माध्यमातून जागा वाटपाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी होईल। पण माझी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही बसलो असताना आता जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवरती, जिल्हा स्तरावरती, प्रदेश पातळीवरती तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कुठे करू नये असं आम्ही स्पष्टपणाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। मालवणमध्ये जो पुतळा शिवाजी महाराजांचा सगळीकडे बंदचा आवाहन होते, त्यावरती आम्ही सुद्धा भूमिका घेतो। त्याच्यावरती कठोर कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण चुकीचं ज्यांच्याकडनं घडलं असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। राज्य शासनाची नौदल